राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये. मंडळी, रस्त्याच्या कडेला अगदी सहजपणे मिळणारी ही वनस्पती आहे. लहानपणी शाळेत जाताना ना ह्या फुलाचा रस आम्ही कायम प्यायचो. आणि बघा हा रस किती गोड लागत आहे पिण्यासाठी. मंडळी, ह्या वनस्पतीचे हे जे हिरवे फळं आहेत ना, पिकल्याच्या नंतर काळे होतात. आणि हे फळं शाळेत जाताना इतके काय खायचो ना, शाळेत जातानाही खायचो, शाळा सुटली की घरी जाताना सुद्धा हे फळं खायचोच. आमच्याकडे घाणेरी, टणटणी, अमोनिया, कमोनिया, कनेरी, गुलतोरा भरपूर असे नावं आहेत आमच्याकडे. तर तुमच्या भागात या वनस्पतीला कुठल्या नावाने ओळखतात ना, नक्की कमेंट करून कळवा. शेतात जर काम करत असलो, विळा लागला, कोयता लागला, कुऱ्हाड लागली ना, पूर्वीच्या काळामध्ये याचे 10-12 पानं घ्यायचे, हातावाशे चांगले चोळायचे आणि जिथं तुम्हाला जखम झालेली आहे ना, जसं की ठेस लागली, दगडाला पाय लागला, बोट फुटलं, तर काय करायचं, याचा रस आहे ना तिथं पिळायचा किंवा याचा लेप तुम्ही त्या जखमेवर लावला ना, ती जखम 2-3 तासात भरूनच येते. ह्या वनस्पतीचे जर तुम्हाला फायदे करता आले ना, नक्कीच फायदे करून घ्या. विविध रोगावर चालणारी वनस्पती आहे ही. मंडळी, भरपूर व्यक्तींचा गैरसमज आहे. कुणी कुणी म्हणतं ही वनस्पती विषारी आहे आणि कुणी कुणी म्हणतं ही वनस्पती फार चांगली आहे आपल्या शरीरासाठी. हे फुलं जर तुम्ही चोखले तर तुमच्या डायबिटीसला सुद्धा फरक पडणार आहे. तुम्हाला जर शुगर असन, मधुमेह असन, ह्या फुलाचा रस तुम्ही नक्की प्या. ह्या पानाचा काढा तुम्ही नक्की प्या. ह्या पानाचा काढा बनवण्याची पद्धत भरपूर वेगळी आहे. याचा रस सुद्धा काढला जातो. काय व्हायचं मंडळी, पूर्वीच्या काळामध्ये वेगळं होतं, भीती नसायची. पण आजकाल जर एखाद्या व्यक्तीला याचा जर काढा बनवायला लावला, याचे फळं जर खायला लावले ना, तो व्यक्ती फार असा भीन की मला काही होतं का, मला कुठला काही आजार होतो का. म्हणून तर माणसाचं शरीर खूप म्हणजे खूप बिघडत चाललेलं आहे. आपण भीत आहोत, कुठलेही उपाय करायला, कुठलेही प्रयोग करायला 100% भीत आहोत. पण अजिबात भ्यायचं नाही. निसर्गावर विश्वास ठेवायचा, वनस्पतीवर विश्वास ठेवायचा. जेवढ्या काटेरी वनस्पती असतात ना, तेवढ्या आयुर्वेदिक असतात. 1-2 जर सोडले ना, तर सगळ्या काटेरी वनस्पती आयुर्वेदिकच असतात. मंडळी, जर तुम्हाला प्रचंड उष्णता असेल, मूळव्याध असेल, मुतखडा असेल, तर त्या पेशंटनी नक्कीच ह्या वनस्पतीचा उपयोग नक्की म्हणजे नक्कीच करा. आणि आजचा मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे भरपूर जणांचा असा फायदा हा होणारच आहे. तुमच्या तळपायापासून तर डोक्यापर्यंत जिथं जिथं तुम्हाला खाजू येत असेल, कुठं जर नाईटी उठत असतील, कुठं जर गचकरणं झालेलं असेल, तर ह्या पानाचा उपयोग तुम्ही नक्की करा. पानं बारीक वाटा, ह्या पानातून निघणारा रस तिथं लावा किंवा ह्या पानाचा लेप तुम्ही बिंदास तिथं लावू शकता. अगदी 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या शरीरावरील खाजू, इसब, नाईटे, गचकरणं हे सर्व हे 5 ते 6 दिवसात दूर करणार आहे ही वनस्पती. मंडळी, एक व्यक्तीसाठी एवढे पानं घ्यायचे आहेत आपल्याला. 10 ते 12 पानं घेऊ शकता. पावसाळ्यामध्ये झाडावर धूळ नसती तरी मी धुवून घेतो. आणि काढा बनवण्यासाठी ना आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तुम्ही 1 ग्लास जर घेतलं ना पाणी, उकळून अर्धा ग्लास झालं पाहिजे. चूल चांगली पेटली, आपण चुली पातेलं ठेवून घेऊ. मंडळी, भरपूर असा पाऊस यायला लागलाय तरी आपण आपला काढा बनवणार आहोत. ह्या पानाचा, ह्या वनस्पतीचा आपल्याला उपयोग 2 प्रकारे करायचा आहे. याचा तुम्ही काढा बनवू शकता. आणि ह्या बघा, एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे पानं असे बारीक हातावर हे करायचे आहे आणि याच्यामधून निघणारा रस बघू शकता किती रस पडत आहे. प्रचंड असा रस असतो या पानामध्ये. आता हा चोथा घ्यायचा, थोडा पाण्यामध्ये बुडवायचा आणि चांगला असं पिळून घ्यायचा आहे. आता हा थंड काढा आहे, हा काही चुलीवर आपण गरम नाही केला, आपला दुसरा काढा तयार होत आहे. पण जर तुम्हाला खरोखर उष्णता असेल, तळपायाची आग होत असेल, तळ हाताची आग होत असेल, तर तुम्ही थंड पाण्यामध्ये याचे 5 ते 6 पानं पिळून घेऊ शकता. पोटाची उष्णता, पोट खराब जर झालेलं असेल, अन्नपचन जर होत नसेल ना, तर तुम्ही हा थंड काढा प्या. सर्दी खोकल्यासाठी, मूळव्याधासाठी आपला काढा गरम गरम तयार होत आहे. तुम्ही थंड काढा पिऊ शकता, गरम करून सुद्धा काढा थंड झाल्याच्या नंतर पिऊ शकता. मंडळी, हा उपाय तुम्हाला सकाळी सकाळी करायचा आहे, हा उपाय सायंकाळी करायचा नाही. तर मंडळी, या काढा पिण्यासाठी गच्च प्लेट घेतलेली आहे मी. आता आपण मस्त पिणार आहोत हे. मंडळी, काढा कुठलाही असू द्या, आपल्याला घोट घोटच प्यावा लागतो. जसं आपण चहा एक एक घोट पितो ना, तसंच आपल्याला हा काढा प्यायचा असतो. आता हा काढा नाही, फक्त थंड पाणी आपलं त्या पानाचं. इतकं काय गार तोंड पडलंय ना, खूप छान. 2 कप पाणी होतं आपलं थंड, आपण पिलेलो आहेत. मंडळी, तुमचा दादा स्वतःच्या शरीरावर हे उपाय करत असतो आणि करत आलेला आहे, म्हणून तर तुम्हाला व्यवस्थित मी हे उपाय दाखवत असतो.
प्रत्यक्ष काढे पिऊन दाखवत असतो, प्रत्यक्ष औषधी वनस्पत्या दाखवत असतो, त्यांचे फायदे सांगत असतो आणि त्या वनस्पतीचा उपयोग आपल्या शरीरासाठी कसा करता येईल ना ते मी व्हिडिओद्वारे नक्कीच लाईव्हमध्ये करून दाखवत असतो. तर चला मंडळी, आपला काढा तयार झालेला आहे. आपण पातेलं उतरून घेऊ आणि काढा बघू शकता तुम्ही. आपल्या काढ्याला कसा छान असा कलर आलेला आहे. हा काढा आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर चला मंडळी, ह्या काढ्याला थंड होऊन देऊ. मंडळी, ह्या वनस्पतीचा उपयोग तुम्ही नक्की करा. आता मी तुम्हाला ह्या वनस्पतीचे सगळे असे फायदे सांगितलेले आहे आणि ह्या काढ्याचा सगळ्यात जास्त फायदा असा आहे, जर तुम्हाला वारंवार लघवीला येत असेल, लघवीमध्ये जळजळ होत असेल ना, तर तुम्ही हा सकाळी सकाळी काढा पिऊ शकता. आणि निसर्गाचे हे उपाय असतात, याला काही लिमिट नसतं. 10 दिवस प्यायचा की महिनाभर प्यायचा. हा जर तुम्ही काढा आज पिले ना, 2-3 दिवस सुट्टी घेऊन परत तुम्ही हा पिऊ शकता. निसर्गामधील वनस्पत्या अशा असतात ना, एकदा जर तुम्ही हा काढा पिले ना, तुम्हाला लगेच 30-40% हा फरक पडतच असतो. त्याच्यामुळे याचं काय असं लिमिट नसतं, नेमकं किती दिवस घ्यावा, कधी घ्यावा. काढे कुठलेही असू द्या, आपण सकाळी सकाळी हे काढे पिलोच पाहिजे. एकदम अनुशापोटी न जेवता फक्त तोंड धुवायचं, काढा प्यायचा आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला हे जेवण करायचंच असतं. भरपूर असा पाऊस पडत आहे, आपल्या काढ्यामध्येच पाऊस पडत आहे, पण काढा अतिशय गरम आहे, त्याच्यामुळे आपण थोडासा थंड होऊन देऊ. भरपूर पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, आमच्याकडे भरपूर असा पाऊस आहे. तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि मंडळी, जसा पाऊस झाला ना सुरू, तसा तुमचा दादा पावसामध्ये भिजत आहे. शेतामध्ये काम चालू असतं, शेळ्यांना चारा वगैरे आणायचा असतो. घरी एक गाय आहे, पण मी कितीही जरी भिजलो ना, मला सर्दी नाही होत, घसा नाही बसत, खोकला नाही येत. त्याचं कारण असं, मी गुळवेलाचा काढा बनवून पित असतो, ह्या घाणेरीचा काढा बनवून पित असतो आणि विविध प्रकारचे तुम्हाला हे काढे दाखवत असतो. आणि जास्तीत जास्त निसर्गातून आपल्याला काय शिकता येईल, निसर्गामध्ये भरपूर अशा वनस्पत्या आहेत, त्या वनस्पतीपासून आपल्याला फायदा कसा होईल आपल्या शरीरासाठी, हे जास्त तुम्ही लक्षात घेत जा. आपला काढा काय थंड व्हाय ना, मी वाटीमध्ये काढतो, म्हणजे कमी प्रमाणामध्ये. कमी जर केला तर थंड होईल. पण जाऊ द्या मंडळी, कसं असू द्या, जास्तच पाऊस वाढलाय, त्याच्यामुळं आपण चहासारखा काढा पिऊया. हे बघा, या काढा प्यायला मंडळी फुकूनच प्यावा लागेल. वा वा, चव एकच नंबर आहे हा. जसे आपण हळद पाण्यामध्ये टाकतो, हळद उकळून घेतो आणि पितो ना, सेम तशीच आहे. आणि ह्या काढ्याचा मंडळी सगळ्यात जास्त फायदा असा, तुमच्या जर जिभेला फोड येत असतील, तुम्हाला जर वारंवार तोंड येण्याची समस्या असेल ना, तर हा काढा घ्यायचा आहे. अशा आपल्याला गुळण्या करायच्या आहे या काढ्यानी. ह्या काढ्याच्या तुम्ही गुळण्या करू शकता. यांनी जर गुळण्या केल्या तर जे घशामधले आलसर असतं ना, तोंड आलेलं असतं, घसा लाल पडलेला असतो ना, तो देखील ह्या काढ्यामुळे ठीक होणार आहे. खूपच छान काढा लागला. तर चला मंडळी, भरपूर असा पाऊस वाढलेला आहे. मंडळी, आज मी तुम्हाला या घाणेरी वनस्पतीचे फायदे सांगितलेले आहे. ते फायदे तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुमच्या भागामध्ये वनस्पतीला काय म्हणतात नक्की कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. ह्या फुलाचा रस कोण पिलेला आहे, याचे फळं कोण खाल्लेले आहे आणि ह्या वनस्पतीचा काढा किंवा चहा कोण पिलेला आहे. तर चला मंडळी, भरपूर असा पाऊस वाढलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.